महेश आणि ते प्रतिकारक. त्या सिनेमात मला फहद फासिल पहिल्यांदा कळला. माझा पहिला अनुभव ह्याचा होता अंगामली डायरीज. तो थिएटरला बघितला आणि अँड्रॉइड कुंजप्पन नावाचा सिनेमा नाव ऐकलेलं. माझा सगळ्यात फेवरेट ऍक्टर आहे त्यातला तो सौबिन शाहीर जो आहे, मंजुमल बॉईज मध्ये होता. मंजुमल बॉईज मध्ये आहे. तो खूप सिनेमांमध्ये असतो. आता रजनीकांतच्या कुलीमध्ये तो मेन व्हिलन होता. तो रजनीकांतला टफ देतो माहिती का तो. मलंग नाईट्स मध्ये आहे का तो? हो, हुमलंग हा, नाईट्स. हुमलंग मोठा भाऊ दाखवलाय तो. मोठा भाऊ. त्यावेळेला असं म्हटलं गेलं होतं की इफ पॅट्रियार्की हॅड अ फेस तर तो फहद फासिलचा तो रोल असणार आहे. नॉर्मली काय होतं, तुम्ही सिनेमा लिहिता, मग शूट होतो, मग तो एडिटरकडे जातो. तर मला असं वाटतं की या सिनेमात एडिटर बहुतेक रायटिंग पासूनच इन्व्हॉल्व असावा, कारण त्याशिवाय इतकं उत्तम एडिटिंग नाही होऊ शकत. मल्याळम सिनेमात नेहमी नॅचरल फिल्म सेट नसतात त्यांच्याकडे. ते नॅचरल Natural लोकेशन, setting मध्ये. नॅचरल लाईट्स मध्ये काम करतात. सुदानी फ्रॉम नायजेरिया नाव आहे त्याचं. काहीतरी त्याला ऍक्सिडेंट त्याचं काहीतरी होतं आणि मग तो एका त्या केरळमधल्या रिमोट कुठल्या छोट्याशा गावामध्ये एक नायजेरियन माणूस पहिल्यांदाच मे बी लोकांनी बघितलेला असतो. आणि मग असं मग पुन्हा तेच कल्चरल डिफरन्सेस, मग ते कसं अडॅप्ट होतात, मग ह्यांना हे कळत नाही, त्याला ते कळत नाही वगैरे. हे जे सिनेमे आहेत ह्याला पैशाची गरज नाही आहे. हो बरोबर. मग हे आपल्याकडे का मराठीत होऊ शकत नाही? फॉरेनची सुनबाई नावाचं पिक्चर फॉरेनची पाटली. फॉरेनची पाटली. ज्या समाजात खूप वाचन करणारे लोक आहेत, ज्या समाजात खूप सिनेमा बनवणारे लोक आहेत, तो समाज जास्त प्रगल्भ असणंच अपेक्षित आहे.